राहुल अजूनही दिव्याच्या समोर गुडघ्यावर बसून रडत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. दिव्याच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. तिच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला. लग्नाचा दिवस डोळ्यासमोर उभा राहिला. राहुलसोबत पाहिलेली स्वप्न, त्याने घराबाहेर जाण्यास सांगितलेला तो क्षण, आईबाबांसमोर झालेला अपमान आणि समाजाने केलेले टोमणे, सगळं तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण यावेळी तिचं मन आधीसारखं नव्हतं. ते खूप काही सहन करून कठोर झालं होतं. तिने स्वतःला सावरलं. हळूच राहुलला उभं केलं. शांत पण ठाम आवाजात म्हणाली, राहुल, तुमचा पश्चाताप मला दिसतोय आणि तुम्ही माफी मागितली याचाही मला आदर आहे. ती काही क्षण थांबली आणि पुढे म्हणाली, पण त्या दिवशी मी हात जोडून माझी बाजू सांगत होते. त्या दिवशी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. ज्या दिवशी मी तुमच्या स्वतःच्या घरातून रडत बाहेर पडले, त्या दिवशी माझा फक्त संसार तुटला नव्हता, तर माझा स्वतःवरचा विश्वासही तुटला होता. राहुल मान खाली घालून तिचं प्रत्येक शब्द ऐकत होता. दिव्या पुढे म्हणाली, माणूस पडला तर पुन्हा उभा राहू शकतो, पण तुटलेला विश्वास पुन्हा जोडायला खूप वेळ लागतो. आज माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण ते तुमच्यासाठी नाहीत. ते त्या दिव्यासाठी आहेत, जी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत होती. ती दिव्या आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. हे ऐकताच राहुलच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्याला समजलं होतं, माफी मागणं सोपं असतं, पण तुटलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी केवळ शब्द नव्हे, तर वेळ, संयम आणि कृती लागते. दिव्या शांतपणे राहुलकडे पाहत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज मात्र स्थिर होता. ती हळूच म्हणाली, राहुल, एक प्रश्न विचारू का? राहुलने मान हलवली. दिव्या म्हणाली, तुम्हाला माझी आठवण कधी आली? राहुलने डोळे खाली केले. त्याच्याकडे उत्तर होतं, पण ते बोलण्याची हिंमत नव्हती. दिव्या पुढे म्हणाली, जेव्हा निशा तुम्हाला सोडून गेली, तेव्हा तिने तुमच्या आईचा अपमान केला. जेव्हा तुमचं स्वतःचं आयुष्य विस्कळीत झालं, तेव्हाच ना तुम्हाला माझी आठवण आली. राहुलच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. दिव्या पुन्हा म्हणाली, पण त्याआधी जेव्हा मी हात जोडून माझी बाजू सांगत होते, तेव्हा मी रडत होते आणि म्हणत होते माझी काहीच चूक नाही. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता का? ती काही क्षण थांबली आणि मग भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, तुम्ही मला तुमच्या घरातून बाहेर हाकलून दिलंत. मी किती रडले, किती विनवण्या केल्या, पण त्यावेळी माझे अश्रू तुम्हाला दिसले नाहीत. घरात पुन्हा शांतता पसरली. दिव्या पुढे म्हणाली, आज तुमच्यावर वाईट वेळ आली म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. पण जर निशा तुम्हाला सोडून गेलीच नसती, तर आज तुम्ही माझी आठवण काढली असती का? हा प्रश्न ऐकून राहुल पूर्णपणे निःशब्द झाला. त्याच्याकडे त्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच नव्हतं. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूच त्याच्या मनातल्या अपराधीपणाची साक्ष देत होते. दिव्या शांत आवाजात शेवटी एवढंच म्हणाली, राहुल, प्रेम म्हणजे फक्त सुखात साथ देणं नसतं. प्रेम म्हणजे एखाद्या माणसावर त्याच्या कमतरतेसह विश्वास ठेवणं असतं. त्या दिवशी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि तेच माझ्यासाठी सर्वात मोठं दुःख होतं. दिव्याचं एक वाक्य ऐकून घरात शांतता पसरली होती. राहुल मान खाली घालून उभा होता. दिव्याचे आईबाबा मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. त्यांनी त्यांच्या मुलीला आजवर कधीच एवढं बोलताना पाहिलं नव्हतं. दिव्या स्वभावाने शांत होती. कोणी काहीही बोललं तरी ती उलट उत्तर देत नसे. स्वतःचं दुःखही ती मनातच ठेवायची. पण आज ती प्रत्येक गोष्ट ठामपणे मांडत होती. तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती मनात म्हणाली, हीच का आपली दिव्या, जी नेहमी गप्प राहायची. ती आज स्वतःसाठी उभी राहिली. दिव्याचे बाबा अभिमानाने मुलीकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, पण त्याचबरोबर समाधानसुद्धा होतं. ते मनात म्हणाले, आज माझ्या मुलीने कोणाचाही अपमान केला नाही, पण स्वतःचा सन्मान कसा जपायचा हे मात्र तिने दाखवून दिलं. दिव्या शांतपणे उभी होती. तिने एकदाही आवाज चढवला नव्हता. एकही कठोर शब्द वापरला नव्हता. पण तिच्या प्रत्येक शब्दात तिने सहन केलेल्या वेदनांचं ओझं स्पष्ट जाणवत होतं. त्या क्षणी तिचे आईबाबा तिच्याकडे मोठ्या आशेने पाहत होते. कारण त्यांना जाणवत होतं, त्यांची मुलगी आता फक्त रडणारी दिव्या राहिली नव्हती.
ती अन्याय सहन करूनही स्वतःचा स्वाभिमान जपायला शिकलेली खंबीर दिव्या बनली होती. तेवढ्यात घराबाहेर एका गाडीचा आवाज आला. सगळ्यांचं लक्ष दाराकडे गेलं. दार हळूच उघडलं आणि समोर राहुलची आई उभी होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. दिव्याने तिला पाहताच आदराने पुढे जाऊन नमस्कार केला. राहुलची आई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, "सुखी राहा बाळ." इतकं म्हणताच तिचा आवाज भरून आला. ती दिव्याचा हात हातात घेत म्हणाली, "दिव्या, मी तुझी खूप मोठी अपराधी आहे गं. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आज राहुलला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. तो मनापासून पश्चाताप करतोय. बाळा, शक्य असेल तर त्याला एक संधी दे." हे ऐकून दिव्याचे आईबाबा शांतपणे दोघांकडे पाहत होते. राहुलची आई पुढे म्हणाली, "मी रोज देवाकडे एकच प्रार्थना करते. माझी सून म्हणून मला पुन्हा तूच हवी आहेस. यावेळेस मी तुला माझी मुलगी म्हणून जपेन. माझ्या घरात पुन्हा आनंद फक्त तुझ्यामुळेच येऊ शकतो." तिच्या मनात एकच आशा होती. दिव्या राहुलला माफ करेल, पुन्हा त्या घरात येईल आणि दोघे नव्याने संसार सुरू करतील. राहुलही भरलेल्या डोळ्यांनी दिव्याकडे पाहत उभा होता. दिव्याचे आईबाबाही मुलीकडे आशेने पाहत होते. त्या घरात उपस्थित प्रत्येकाचं लक्ष आता फक्त दिव्याकडे होतं. कारण पुढचा निर्णय तिचाच होता. तिच्या एका उत्तरावर अनेक आयुष्यांचं भविष्य ठरणार होतं. दिव्याने शांतपणे सर्वांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिचा आवाज ठाम होता. ती राहुलच्या आईजवळ गेली. त्यांचे हात आपल्या हातात घेत म्हणाली, "आई, मी तुम्हाला मनापासून माफ करते. तुमच्यावर माझ्या मनात कोणताही राग नाही." ती काही क्षण थांबली आणि पुन्हा म्हणाली. मग राहुलकडे पाहत म्हणाली, "आणि राहुल, मी तुम्हालाही माफ करते. कारण मनात आयुष्यभर राग ठेवून कोणालाच सुख मिळत नाही." राहुलच्या चेहऱ्यावर क्षणभर आशेची एक किरण दिसली. पण पुढच्या क्षणी दिव्या पुढे म्हणाली, "पण माफ करणं आणि त्याचं आयुष्यात पुन्हा परत जाणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत." घरात पुन्हा शांतता पसरली. दिव्या पुढे म्हणाली, "जिथे माझा स्वाभिमान दुखावला गेला, तिथे माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही. जिथे माझ्या आईवडिलांच्या मान-सन्मानाचा विचार न करता मला घराबाहेर काढलं गेलं, त्या घरात मी पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तरीही ती ठामपणे म्हणाली, "तुम्ही पैशाने खूप मोठे आहात, श्रीमंत आहात. पण आम्ही गरीब असलो तरीही आमचा स्वाभिमान हीच खरी श्रीमंती आहे. आमच्या घरात पैसा कमी असेल, पण माणुसकी आणि इज्जत कधीच कमी नव्हती. माझे आईबाबा गरीब असतील, पण त्यांनी मला स्वाभिमानाने जगायला शिकवलं आहे. आणि तो स्वाभिमान मी पुन्हा कधीच गमावणार नाही." हे ऐकताच राहुलच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्याला पहिल्यांदाच पैशांची किंमत आणि माणुसकीची किंमत यातील फरक जाणवला. तो स्वतःशीच म्हणाला, "मी संपत्तीच्या गर्वात माणसाचं सोन्यासारखं मन ओळखू शकलो नाही. आज माझ्याकडे पैसा आहे, पण ज्याने माझ्यावर खरं प्रेम केलं, ती व्यक्ती कायमची माझ्यापासून दूर गेली आहे." राहुलने पुन्हा एकदा दिव्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या नजरेत कसलीच अपेक्षा नव्हती, फक्त आदर होता. कारण त्याला समजलं होतं, स्वाभिमानाने जगणारी व्यक्ती कधीच हरत नाही. ती इतरांना जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. दिव्याने तिचा निर्णय स्पष्टपणे सांगितला होता. त्या निर्णयानंतर घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. राहुल आणि त्याची आई निशब्द उभे होते. दिव्याच्या मनात पुढे काय होईल याचा विचारच नव्हता. समाज काय बोलेल, लोक काय बोलतील, पुढचं आयुष्य कसं जाईल, या कोणत्याच प्रश्नाने तिला त्या क्षणी डळमळीत केलं नाही. कारण तिने तिचा निर्णय स्वाभिमानाच्या आधारावर घेतलेला होता. मात्र तिचे आईबाबा तिच्याकडे काळजीने पाहत होते. त्यांच्या मनात एकच आशा होती, राहुलला त्याची चूक कळाली आहे. कदाचित आता दोघं पुन्हा एकत्र आले तर आपल्या मुलीचं आयुष्य सुखाचं होईल. दिव्याने आईबाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या मनातले विचार तिला न बोलताही समजले. ती त्यांच्या जवळ गेली. दोघांचेही हात हातात घेत शांतपणे म्हणाली, "आई, बाबा, मला माहीत आहे तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच विचार करत आहात, पण माझा निर्णय बदलणार नाही." तिच्या डोळ्यात पाणी आलं,
तरीही ती ठाम आवाजातच म्हणाली, मला आयुष्यभर एकटं राहावं लागलं तरीही चालेल. पण मी आता कोणत्याही मुलाशी लग्नच करणार नाही. माझ्या आयुष्याचं सुख दुसऱ्याच्या नावावर अवलंबून नाही. मी माझं आयुष्य माझ्या स्वाभिमानाने, माझ्या कष्टाने आणि माझ्या आईबाबांच्या आशीर्वादाने जगीन. आईने तिला जोरात मिठी मारली. तिच्या डोळ्यातसुद्धा दुःख होतं, पण मुलीच्या धैर्याचा अभिमानसुद्धा होता. दिव्याचे बाबाही भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, बाळा, तुझा निर्णय कठीण आहे, पण तो तुझा आहे. आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे ऐकून राहुलच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. त्याला जाणवलं, त्याने गमावलेली व्यक्ती एक पत्नी नव्हती, तर संकटातही स्वाभिमान न सोडणारी मजबूत मनाची एक स्त्री होती. त्या दिवशी राहुल रिकाम्या मनाने परत फिरला आणि दिव्या डोळ्यात अश्रू असूनही ताठ मानेने उभी राहिली होती. कारण काही नाती पुन्हा जोडता येतात, पण तुटलेला स्वाभिमान पुन्हा जोडता येत नाही. दिव्याचा ठाम निर्णय ऐकल्यानंतर राहुल काही क्षण निःशब्द उभा राहिला. त्याच्या मनात शेवटची आशा होती, पण तीही संपली होती. त्याने हळूच डोळे पुसले, दिव्याकडे शेवटचं एकदा पाहिलं. नजरेत आता कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त आदर आणि आयुष्यभराची खंत होती. राहुलची आईही भरलेल्या डोळ्यांनी दिव्याला मिठी मारली. ती म्हणाली, बाळा, तुझा निर्णय मला मान्य आहे. सुखी राहा. दिव्यानेही त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. राहुल आणि त्याची आई जड पावलांनी घराबाहेर पडले. गाडीपर्यंतचा तो छोटासा रस्ता त्यांना खूप मोठा वाटत होता. गाडीत बसल्यानंतर बराच वेळ दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. राहुलच्या डोळ्यासमोर दिव्याचे शब्द सतत फिरत होते, स्वाभिमानाने जगणं हेच माझं आयुष्य आहे. काही वेळाने राहुलने शांतता मोडली. तो आईकडे पाहत म्हणाला, आई, आज मला माझ्या चुकीची खरी शिक्षा मिळाली. जिला मी स्वतःहून गमावलं, ती आता कधीच माझ्या आयुष्यात परतसुद्धा येणार नाही. त्याने खोल श्वास घेतला आणि पुढे म्हणाला, आज मी तुला एक वचन देतो. यापुढे मी कोणाशीही लग्न करणार नाही. ज्या व्यक्तीवर मी अन्याय केला, तिची जागा माझ्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. उरलेलं आयुष्य मी माझ्या चुकीची जाणीव ठेवून जगीन आणि तुझी सेवा करेन. राहुलची आई त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, बाळा, आयुष्यात काही चुका सुधारता येतात, पण काही चुका आपल्याला आयुष्यभर शिकवत राहतात. गाडी हळूहळू पुढे निघाली. दिव्या घराच्या दारात उभी राहून ती गाडी दूर जाताना पाहत होती. तिच्या डोळ्यातही पाणी होतं, पण यावेळी तिच्या मनात पश्चाताप नव्हता, कारण तिने तिचा स्वाभिमान जपलेला होता. आणि राहुल, त्याने त्या दिवशी समजून घेतलं होतं की माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या रूपात नसतं, तर त्याच्या मनात आणि त्याच्या स्वभावातच असतं.